आज बबनरावांची 75 चालू होते आणि त्यानिमित्त आम्ही सर्व मित्र एकत्र जमलोय. त्या बबनरावांच्या चहाचा आणि बबनरावांचा मी चाहता आहे. याचं कारण असं की पत्रकारितेच्या उमेदवारीच्या काळामध्ये आम्हाला एक विसाव्याचं जे हक्काचं ठिकाण होतं ते म्हणजे बबनरावांचा चहाचा ठेला. पत्रकारांना विविध क्षेत्रातल्या मित्र मंडळीशी संबंध येतो आणि त्यांच्या अनेक क्षेत्रामध्ये मित्र जोडले जातात. पण काही मित्र असे असतात की ते आगळे वेगळे ठरतात. बबनराव हे यापैकी एक आहेत. 28 युगे विठ्ठेवरती उभा असलेला जो विठ्ठल आहे तसे मला नेहमी बबनराव भासायचे. बबनरावांचं बोलणं फार मार्मिक होतं की बबनच्या चहाच्या इथे गेलं की कळायचं की आज दिवसभरात पत्रकारितेत काय झालं, महाराष्ट्राच्या राजकारणात काय झालं, आणि तेवढंच नॉलेज बबनकडे पण होतं. आणि बबन शेठचं जे वाचन होतं ते फार अफाट होतं, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारताना खूप आनंद व्हायचा. फार जबरदस्त म्हणजे दादरच्या पुलाकाळचे इतके अप्रतिम दिवस होते ते आयुष्यात कधीच विसरले जाणार नाही. मैफिल 10:30 वाजता जी सुरू व्हायची ती जवळजवळ 1:30 वाजेपर्यंत शेवटच्या लोकल ट्रेनपर्यंत चालू राहायची आणि अनेक नामवंत दिग्गज पत्रकार तिकडे यायचे आणि एक प्रकारे ते आजचं सोशल मीडिया होतं. नमस्कार. बबन शेठच्या 75 निमित्त आज आपण सगळे इथे जमलेलो आहोत. पत्रकारांसाठी चहा आणि चहासाठी मिळालेला वेळ हा कधीच त्याच्या कारकिर्दीमध्ये टळलेला नसतो आणि खास करून वृत्तपत्रात काम करणाऱ्या अनेकांसाठी पानं पूर्ण झाली, संपादकांना दाखवली आणि घरी जाता जाता शेवटी एकदा तरी का वेळा चहाचा घोट घ्यावा. इथे खांडेकर सर बसले, केतकर सर आहेत. केसरीतल्या जुन्या आठवणी तुमच्यावर पुण्यातल्या असतीलच. मंडईतला चहा कधी कुणासाठी चुकला नाही, तसं मुंबईच्या मंडळींकरता बबन शेठचा दादरमधला चहा कधी चुकला नाही. तर त्या चहाच्या आठवणींना एकत्रित उजाळा देण्याकरता मुंबई मराठी पत्रकार संघ आणि बबन शेठ मित्रमंडळ यांच्या वतीनं आज हा आम्ही कार्यक्रम इथे संपन्न करतोय. मी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाणांना विनंती करतो की सर्व मान्यवर पाहुण्यांना आपण व्यासपीठावर घेऊन या. माजी आमदार आणि पत्रकार कपिल पाटील, बबन शेठ आणि सौभाग्यवती बबन शेठ यांना विनंती आपण यावं. मुंबई मराठी पत्रकार संघाचे खजिनदार जगदीश भोवळ, विश्वस्त राही भिडे, विश्वस्त अजय वैद्य आणि बबन शेठ मित्रमंडळाचे प्रमुख सर्व गजानन दुधलकर यांनाही विनंती की आपण व्यासपीठावर यावं. ज्यांच्या हातचा चहा आपण घेतला बबन शेठच्या, त्यांच्या पुस्तकाचंही प्रकाशन आजच्या कार्यक्रमात होणार आहे. त्याचबरोबर बबन शेठ मित्रमंडळाच्या वतीनं बबन शेठचा खास चहा आणि कांद्या पोह्याची व्यवस्था ही कार्यक्रम संपल्यानंतर बाहेर असणार आहे. आणि याच्याशिवाय तुम्हाला सेल्फी आठवणी करता आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवायचं असेल तर बाहेर जाता जाता खाली आपण सेल्फी पॉइंटची ही व्यवस्था केली आहे. आपण जाता जाता तिकडे फोटो घेऊ शकता. यानंतर मी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाणांना विनंती करतो की आजचे प्रमुख पाहुणे कुमार केतकर सर आणि माजी आमदार पत्रकार मित्र कपिल पाटील यांचाही सत्कार करावा. अध्यक्ष संदीप चव्हाण आजचे आपले प्रमुख पाहुणे. ज्येष्ठ संपादक माजी खासदार श्री कुमार केतकर सरांचं स्वागत. यानंतर पत्रकार मित्र आणि माजी आमदार कपिल पाटील यांचाही स्वागत आणि सत्कार करावा अशी विनंती करतो. टाळ्यांच्या गजरात धन्यवाद संदीप. यानंतर गजानन दुधलकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. बबन शेठची सर्वात पहिले अभिनंदन 75 वर्षात पदार्पण केल्यानंतर. आणि आपल्या सर्वांसोबत अभिनंदन, आपण बबन शेठच्या कार्यक्रमासाठी आहात आणि याची सुरुवात माझ्या घरूनच झाली. त्या कटिंगच्या माझी मिसेस रोज पिते आणि मला बबन शेठनी काय सोडलं नाही. की 92 पासून बबन शेठकडे चहा पित होतो आणि आम्ही सगळे पत्रकार अनऑफिशियली पीएस क्लब चालवायचो बबन शेठचे. अंगात सगळेच पत्रकार रात्री बबन शेठकडे आल्याशिवाय कधी कोण घरी गेला. आणि बबन शेठ हसत मुखाने कांदे पोह्याची प्लेट द्यायची
आणि त्याच्यावर कटिंगचे आहे. पैसे कधी मागितले त्याच्यामुळे आमच्या खिशात पैसे आहेत की त्याचा विचार त्यांनी कधी केला. आणि अशी माणसं खरी मुंबई चालवतात. आणि माझी इच्छा होती की अशा माणसाचा सत्कार झाला पाहिजे आणि याने फक्त लोकांना चांगलंच वाटलं. अशा माणसाच्या 75 शुभेच्छा देतो आणि माझे शब्द थांबवतो. यानंतर नगर संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाणांना विनंती की आपण स्वागत भाषण करू. दुधवळकर याने आपलं जे प्रास्ताविक आहे ते T20च्या स्टाईलमध्ये केलेलं आहे. त्यामुळे मलाही काही टेस्ट खेळता येणार नाही. वनडेतच मी माझं भाषण संपवणार वनडे स्टाईल आहे. साधारणतः एक 1.5 वर्षापूर्वीचा काळ असेल, दीड महिन्यापूर्वीच, ऍक्च्युअली 1.5 वर्ष आणि 1.5 महिन्यापूर्वी मला एक फोन आला सकाळच्या वेळेला दुधवळकरचा की असं एक आम्ही कार्यक्रम करतो आहोत बबन शेठचा आणि आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे. तर आम्ही कपिल पाटील आणि आम्ही सगळे बबन शेठ मित्रमंडळ यांच्या मदतीने आम्ही छबिलदासच्या इथे किंवा जमल्यास रेल्वे स्टेशनच्या अवतीभोवती बबन शेठला 75 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून एक सोहळा करायचा आम्ही प्रयोजित करतो आहोत. तर तिथून या कल्पनेला खरं म्हणजे सुरुवात झाली आणि मग आम्ही चर्चा करत राहिलो आणि मग सगळ्यात शेवटी असं ठरलं की जर बबन शेठ यांचा खऱ्या अर्थाने जर सत्कार व्हायचा असेल तर त्याला मुंबई मराठी पत्रकार संघाच्या व्यासपीठाशिवाय दुसरा व्यासपीठच असू शकत नाही. कारण आज एक इतकी पिढी जी आहे आमची पत्रकारांची जी बबनच्या चायवर पोचली गेलेली आहे. म्हणजे शेवटची ट्रेन चुकली किंवा मुद्दम चुकवली गेली तर बबनचा आसरा या सभागृहात जमलेल्या पत्रकारांना असायचा. अनेक पत्रकार जे आहेत त्यांना वयोमानानुसार येता आलेलं नाही, पण बबन शेठजी त्यांनी त्यांच्या सद्भावना जे आहेत त्या आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती केलेली आहे. अनेक असे जण आहेत की जे बबनच्या चहासोबत बबन शेठ म्हणजे तुम्ही बबनला आरेतुरी करू शकता, बबन शेठला आहोजाऊ करू शकता. चहा असं म्हणतात नाही, एखाद्या व्यक्तीच्या हृदयात शिरत असेल तर त्याचा मार्ग पोटातनं जातो. तसं बबन शेठ हा पत्रकारांच्या पोटातनं कधी त्यांच्या हृदयात घुसला हे कळलंच नाही आणि हृदयातनं तो त्यांच्या हृदयाच्या वर एक किस्सा असतो आणि त्या खिशात भलेही पैसे असो अथवा नसो, परंतु हृदय जे आहे म्हणजे बबन शेठच्या हृदयामध्ये मात्र सगळ्या पत्रकारांचा वास गेले कित्येक वर्ष होता. आणि जेव्हा हृदय असं म्हणाला की आपण त्याची अमृत महोत्सव करायचं तर मला पहिला प्रश्न पडला की 75 वर्ष झाली बबनला. म्हणजे हे मनाला पटतच नव्हतं की बबन सारखा माणसाला 75 वर्ष होऊ शकतात. सदैव हसतमुख चेहरा. हे मला आठवते मध्यंतरी एकदा ब्रह्मकुमारीला जायचा योग आला होता ब्रह्मकुमारीच्या त्या केंद्रामध्ये. तर तिथे मला अनेक गोष्टी अशा चांगल्या कळल्या की त्यांनी एक साधारणतः ब्रह्मकुमारी पंथाची माणसं जातात, ती माणसं दुसऱ्याच्या हातचं काही खात नाही, ते स्वतः बनवलेलं खातात, स्वतः तयार करतात आणि त्या वस्तू त्या खातात. आणि मी त्यांना असं विचारलं याच्या मागचं लॉजिक काय आहे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की जी व्यक्ती ह्या वस्तू बनवते त्या वस्तूचा जो आनंद आहे, त्या व्यक्तीचा जो राग आहे तो त्या अन्नात उतरत असतो आणि जर ती बनवणारा व्यक्ती प्रसन्न असेल तर तो ती जेवण जे आहे ते आपल्याला असतं. जर त्या व्यक्तीला राग असेल, त्या व्यक्तीला अजून काही चक्र असतील तर ते त्यातला जो भाव आहे तो भाव त्या अन्नात उतरतो आणि मग ते अन्न पोचत नाही. म्हणून आम्ही ब्रह्मकुमारी पद्धतली माणसं जी होती दुसऱ्याच्या हातचं आम्ही पित नाही. मला तेव्हा लगेच बबनची आठवण अशी आली की आपण असं म्हणतो एखाद्याच्या हाताला चव असते, तशी बबन शेठच्या हाताला जी चव होती त्या चवीचा जमल्या मी मगाशी कुमार किती जण म्हणत असतो की सोमवारच्या वेळी संध्याकाळच्या काही विटीच्या या ठिकाणी एवढी सभागृहात माणसं एकत्र केवळ चायच्या कनेक्शनने जमा होणे हे नरेंद्र मोदी नंतर बबन शेठ फक्त तुम्हाला जमले. हे आजच्या काळामध्ये एवढी माणसं एका सभागृहात सध्या खेळणं दुर्लक्षपणे की 5 दुर्लक्ष झाले. कपिल म्हटल्याशी बोलवतो की कपिलच्या आता नवीन काय ते म्हणाले नाही मी राजकारण सोडलेलं आहे. तर मी गमतीने त्यांना म्हटलं म्हणजे मोदी असेपर्यंत सोडलाय की मोदी गेल्यानंतर पुन्हा चालू करणार, त्याच्यावर ते छानपैकी असले. तर आजच्या क्षणामध्ये एवढा सभागृह गच्च भरलं आणि तेही आणि मला आठवतं मी आल्या बबन शेठला म्हटलं असं बबन शेठची माझी बरीचशी उधारे तुमच्याकडे शिल्लक आहे, एकदा वही घेऊन बसतो आणि व्याजासहित पैसे परत करतो. आता मी त्या अवकाळीमध्ये आलेले की आज तुमचे चहाचे पैसे व्याजासहित परत देऊ शकतो. नाही पण गंमत अशी होती की जेव्हा बबन शेठ आणि आमचा प्रवास त्याच सभागृहात एक समीर परांजपे आमचे पत्रकार मित्र बसलेले आहेत. बबन शेठची एक छोटासा किस्सा मी सांगतो आणि संपवतो कारण तुम्हाला कितक्यानुसार जायचं आहे. समीर आणि मी आम्ही सामनामध्ये एकत्र काम करत होतो आणि मला आठवतं आम्ही जस्ट नुकताच युरोपचा दौरा करून मी पत्रकार आलो होतो आणि समीर परांजपे हा मराठी पत्रकार असला तरी तो माझ्या माहितीप्रमाणे एकमेव मराठी पत्रकार असा की ज्याचा जन्म अमेरिकेत झालेला आहे. म्हणजे आता त्या जन्माच्या अमेरिकेमध्ये फार मोठे वाद चालले नरक वगैरे असं सुद्धा तो ट्रम्प म्हणालेलं आहे. पण समीर परांजपेचा जन्म अमेरिकेत झाला पण तो मराठी पत्रकारिता महाराष्ट्रात करतोय. तर आम्ही आमच्या सगळ्यांचा तो बोरवलीला उतरायचा आम्ही पुढे वसईला जायचो आहे. तर असं आम्ही एकदा शेवटची लोकल पकडून मी आणि समीर परांजपे बसले तिथे. समीरला आठवत असेल, मला आठवतं की त्याला आठवत असेल. तर आम्ही दोघांना विंडो सीट सुदैवाने मिळाली होती आणि तो असा समोर मी असा आणि आम्ही दोघं चर्चा करतोय. मी त्याला माझे युरोपमधले
स्टोरी सांगतोय, मी युरोपमध्ये या देशात गेलो, मी असं केलं. मग समीर मला त्याचे अमेरिकेतले किस्से सांगतोय. बरं, आमचा ड्रेस त्या काही आता त्यांना बरं जॅकेट बिकेट आणि अध्यक्ष झाल्यामुळे खराब लागतो, पण त्या काळामध्ये साधा एक शर्ट असायचा, पॅन्ट मॅचिंग असली तर खूपच छान. पगार झाल्यानंतर जर पॅन्ट घ्यायची वेळ आली तर ती बदलायची, वर्षात 2-4 पॅक्स बदलायचे, शर्ट तेच जुने जुने असायचे. तर समीरचा सुद्धा साधारणतः पेवरा माझ्या डोक्यात असायचा, आता सुद्धा खूप टापटीप जातो. आम्ही दोघंही तसे वैचारिक असं हे असल्यामुळे, श्रीमंत असल्यामुळे साधारणतः कपड्यांकडे कधी लक्ष देण्याची वेळ आली नाही. आणि आम्ही दोघा गप्पा मारत मारत आमच्या अंधेरीचं स्टेशन आलं. आमच्या बाजूला असा एक युवकांचा गुलका बसला होता आणि आमची फास्ट ट्रेन होती, म्हणजे अंधेरीनंतर ती पुन्हा बोरिवलीला आणि बोरिवलीला पुढे मग स्नोवर बसायला लागले. तो मुलांचा वेगळा आमच्या गप्पा ज्या होत्या त्या ती तन्मयतेने ऐकत होता, की मी त्याला काहीतरी युरोपमधलं सांगतोय, तो अमेरिकेतलं सांगतोय. आणि अंधेरीला स्टेशनला आल्यावर सगळी मुलं अशी झटकन खाली उतरली आणि ती मुलं त्या विंडोची इथे आली आणि आम्हाला दोघांना म्हणाली, काका आम्ही काय अलिबागवर नाव आहे का, बस करा ना, कुठे मुंबई आणि कुठे अमेरिका आणि युरोप, पुढे झाला तुमचा. आता म्हणजे आमच्या वेशभूषावर की आज 39 देश फिरलोय, पण त्या काही जर कोणाला सांगितलं की मी 22 देश फिरून आलोय किंवा अमेरिकेत जन्माला आलाय, तर ते कोणाला खरं वाटत नाही. पण बबन शेठ हा एक माणूस आहे, त्याने कधीही माणसांची श्रीमंती ही त्याच्या खिशामध्ये असलेल्या पैशावरनं कधीही मोजली नाही. त्याच्या दृष्टीने किस्सा हा प्रकार शर्टाला असतो, त्याचा मला वाटतं कधीतरी विचारच केला नाही, किंवा त्याच्या डिक्शनरीमध्ये शर्टाला किस्सा नसायचा. आम्ही आल्यावर पहिल्या हातामध्ये चहा पडायची, मग जमल्यास त्यांची चॉकलेट चाय, मग ते डाळिंबी असलेलं कांदे पोहे मिळायचे. अशा अनेक किस्से आहेत. मग बऱ्याचदा आम्हालाच खजील व्हायचं की त्यांच्या लक्षात यायचं की आज त्या खिशामध्ये पैसे दिसत राहून दे रे, उद्या दिलेस तरी चालतील. तर अशा अनेक उद्याच्या उद्या राहिल्या, उद्याच राहिल्या. आणि मग लक्षात आलं की अरे काय एवढा झटकन निघून गेलेला आहे, की एक शेर मी सांगतो आणि हा संपवतो. मी कुठेतरी वाचला होता, तर शेरचा जो मालक आहे तो मला माहिती नाही, पण तो शेर हृदयात लावलेला आहे. तसं म्हणतो की वक्त कीमती और जिंदगी बेचैन है, वक्त कीमती और जिंदगी पेचीदा हो गई है, ये चाय कहीं दौड़ में पीछे रह गई, ये चाय जो है कहीं दौड़ में पीछे रह गई है, चाय तो आज भी सस्ती है, चाय तो आज भी सस्ती है, साहब क्या करे, ये दोस्ती जरा महंगी हो गई है. आज दादर वळणे जाताना आज व्हेरी गुड. हे कसं ऑन केलं आता आवाज येतोय हे असं ऑन कर. म्हणजे आमच्या इलेक्ट्रॉनिक भाषेमध्ये याला नॅचरल साऊंड म्हणतात. म्हणजे बबनची चाय पिताना बाजूने लोकल जाताना जो कर्णकर्कश आवाज यायचा, त्याचा अनुभूती पुन्हा यावे म्हणून हा प्रयास आम्ही केलेला असं मी मानतो. म्हणजे भले ते अचानक झालं असलं तरी त्या दृष्टीने आम्हाला लोकलची आठवण झाली की असं कर्णकर्कश एखादी एक्सप्रेस जायची आणि बबांचा चहा चवड जसं कर्णकर्कश. कधी कधी आम्ही समोरच्याला काय बोलतो ते काय नाही, पण बबनचा चहा हा आमच्या दोघांमधला दुवा असायचा. पण जसं मी म्हटलं की आता जाता असं झालंय बबनशी की आता गाडी आली, ट्रेनचा प्रवास सुटलाय. म्हणजे मला आठवत की आता शेवटची 10 वर्ष कधी ट्रेनमध्ये लोकलमध्ये चढलं असेल, पण आजही दादरच्या ब्रिजवाला ती गाडी येऊन गेलो, एसी मध्ये जरी असलो तरी तुझ्या चहाची आठवण जी आहे ती सदैव मनामध्ये असते. रिक्षा तिथे थांबली, ट्रॅफिकमध्ये गाडी दाबली की मनामध्ये कुठेतरी बबनचा चहा आठवतो आणि असं वाटतं की गाडी कुठेतरी बाजूला टाकून द्यावी, जावं तिथे, पण तिथे गेला लक्ष होतं की आज बबनचा स्टॉल तिथे नाही आहे. सो आम्ही दादर स्टेशनला तुझ्या इतकंच मिस करतोय, दादर स्टेशनची चहाही आम्ही मिस करतो. आणि म्हणून आज सगळ्यांनी ठरवलं की आज आमच्याकडनं आमच्या हृदयातनं तुला हा सलाम आहे की गेली कित्येक वर्ष तू आम्हाला जे काही दिलेलं आहेस त्याचा हा परतफेड आहे. अर्थात ही परतफेड पैशामध्ये होणारी नाहीये, ही हृदयाकडनं हृदयाला दिलेली परतफेड आहे. त्याचा तू आज स्वीकार करशील. यानंतर बबन शेठ यांच्यावरच्या 75च्या पुस्तकाचं मान्यवरांच्या हस्ते आपण प्रकाशन करूया. अमरीश मिश्र, संजीव साबळे, नीना कर्णे, संदीप चव्हाण, गजानन दुधलकर, शैलेंद्र शिर्के, दिवाकर शेजवळ, प्रदीप मापसेकर, समीर परांजपे, शशिकांत सावंत,
सुकन्या मोने, सदानंद खोपकर आणि भीमराव धुळक, या सगळ्या लेखकांच्या आठवणी, या सगळ्या मान्यवरांच्या आठवणी, फोटोग्राफर पासून ते लेखणी चालवलेल्या पत्रकारांपर्यंत या पुस्तकामध्ये मांडण्यात आलेले आहे. आज हा सगळा सत्कार सोहळा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता बबन शेठ मित्रमंडळाने जो प्रयत्न केला, तर कृतज्ञता म्हणून त्या सगळ्यांचा सत्कार इथे आम्ही करू इच्छितो. कारण त्यांच्याशिवाय हा 75रीचा कार्यक्रम आपण इथे पार पाडू शकलो नसतो. मी त्यातल्या जे उपस्थित आहेत त्यांची नावं घेतो. तुम्ही स्टेजवरती येऊन आपला सत्कार स्वीकारावा. समाधान पारकर. सन्मानामध्ये त्यांच्या आठवणीसाठी म्हणून बबन शेठच्या चहाचा कप आणि त्याच्यावरती बबन शेठचा फोटो असलेली ही वस्तू आपण भेटली. यानंतर ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर बाईककर. सांभाळा चहाचा कार्यक्रम आहे, कप फुटतायत. यानंतर श्री भीमा मोहिते, ज्यांनी पुस्तकाचं हे कव्हर डिझाईन केलंय. मनपूर्वक अभिनंदन आणि मनापासून आपला आभार. यानंतर शोभना, ग्लासवरचं डिझाईन ज्यांनी केलंय ती शोभना. यानंतर ज्योती मसूरकर, ज्यांनी बबन शेठच्या या पुस्तकाच्या पानांचं लेआउट केलं. समीर परांजपे. आणि या बबन शेठवरच्या काढलेल्या पुस्तकाच्या आज जे सगळे फोटो छापले त्याचा करता समीर परांजपे आहे, ज्यांनी या पुस्तकासाठी हे फोटो जमा करून दिले. राजेश खाडे. आणि या सगळ्या सत्कारानंतर सगळ्यात महत्वाचा आणि हृदय सत्कार म्हणजे बबन शेठ यांचा. मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि बबन शेठ मित्रमंडळाने तयार केलेलं बबन शेठचं कॅरिकेचर आज सत्कारादाखल आपण त्यांना देतो. आपला थकवा घालवण्यासाठी शेवटपर्यंत चहामध्ये वाहून घेतलं. शिवसाव दोघांचा सत्कार एकत्रित करावा. बोलावं हेच मला सुचत नाहीये. माझ्याबद्दल जे बोललेच सगळं ते त्याच्यामध्ये आलं. त्याच्या मी सर्वांचे खूप आभारी आहे. आणि खरी म्हणजे जी सुरुवात फुटपाथवरला झाली त्या फुटपाथने मला जे काय दिलंय त्याच्यामुळेच मी इथं आहे. आणि याच्यापुढे मी असाच राहील. आणि फुटपाथबद्दल ज्या काय चाललेलं आहे, आता जो माणूस
फुटपाथवरनं या स्टेज पर्यंत आलेला आहे. त्याच्यामुळे त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार. तुमच्यामुळे मी या ठिकाणी येऊच शकलो नाही. काय बोलावं मला कळत नाही. माझं वक्तृत्व बरोबर नाहीये, त्याबद्दल समजून घ्या. धन्यवाद. धन्यवाद बबन शेठ. त्यानंतर कपिल भटांना विनंती करतो की आपण आपलं गोष्ट या बबन शेठ साठी आपण इथे आलेलो आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत माजी खासदार कुमार केतकर साहेब, आमच्या राईबाई, गजानन, बाकी सगळे पदाधिकारी, अजय वैद्य, समोरील दिग्गज आहेत, वायलकर आणि मत्स्यकरांसारखे माझ्या आज्ञांमध्ये असं निखार आहे. आय एम सुटून मित्र बबनचा चहा ज्या पत्रकाराने प्यायला नसेल तर पत्रकार मला वाटत नाही. आणि शेवटची ट्रेन पकडून जाणारे आमचे रात्रीचे पत्रकार, त्यांच्यासाठी बबनच्या चहाची कपडी फार आठवते. आणि बबनचा चहा बनवणं म्हणजे तो चॉकलेटचा चहा बनवायचा, त्याची एक लज्जत वेगळी होती, बनवण्याची पद्धत वेगळी होती. म्हणजे जपानमध्ये किंवा मोरोक्कोमध्ये त्याला टी पार्टीला राष्ट्रीय उत्सवाचं एक स्वरूप आहे, सिंगोनी आहे. आपल्या मुंबईतल्या सगळ्या पत्रकारांसाठी त्या पिढीतल्या जेवढा मोरोक्कोला आणि जपानला महत्व असेल तितकं बघत आहे. मी उष्णची टी पार्टी सन्स ऑफ लिबर्टीने आणि आपण सगळे लिबर्टीवाले लोक आहोत, फ्रेंड्स ऑफ लिबर्टीवाले किंवा प्रेस लिबर्टीवाले लोक आहोत. आणि बबन इतके कितीही मतभेद असले, भांडत असतील तरी बबनचा चहा घेताना आपल्या सगळ्यांची गोष्टी व्हायची. मला तर अनेकदा आठवतं, शेवटची ट्रेन चुकला तर मी तासन तास 4-5 वाजता पहिली ट्रेन येईपर्यंत बबनच्या त्या फुटपाथवरती उभा राहिला. अमरीश मालटा घेऊन गेला होता पहिल्यांदा विमान ऑपरेशन. आणि नंतर अनेक वर्ष आम्ही मगच दिनांचं ऑफिस झालं तेव्हा तेव्हा सगळं अख्खं दिनांत खाली बबनच्या चहासाठी उतरायचं. आणि बबन तर रात्री उशिरा चहा सुरू व्हायची, खूप लागलेली असायची. मागे बबनला विचारला की बबन शेट काय झालं, ते अन्नाचं थंडीवर आहे, तोंडी मोठी मिठी असायची. आणि चहा पावडर टाकायची, त्याला रंग यायचा, ब्राऊन कलर यायचा. तर ती अंडी आम्ही खायचो. आणि बबनचा चहा कधीतरी पोहे. पण बबनकडे राजकारणातली इथंबूत माहिती असायची. दिनांक आमचं बंद पाडल्यानंतर मी जेव्हा सांगणार सुरू केलं तर बबनच्या पाठीच ते पोस्टर लावतात, आठवत असेल बाळासाहेबांना चॅलेंज आम्ही ते लावलं होतं ₹200. तर बबांना तिथे आनंदाने लावून घेतलं. बबन तसं घाबरायचं नाही. आणि बबनला लोक मात्र खाऊन असायचे. आणि त्यामुळे दंगलीत असो किंवा काही असो, बबांची चहा टपरी उचलली असं कधी बबन वक्तृत्व चांगलं नाही. पण या दोन्ही मिनिटात बबनने अतिशय महत्वाचा मुद्दा मुंबईचा सांगितलं, तो फुटपाथ. आता लोकांना पैकामे फुटपाथ पाहिजे असतात, ते कोणासाठी पाहिजे असतात मला माहित, पण मुंबईचा फुटपाथ हा कधी माणसाचा आहे, टपरीवाल्याचा. ती टपरी शिल्लक राहिलीच पाहिजे, ती कोणत्याही भाषेत कोणती. पण त्या टपरीने त्या कष्टकऱ्यांना सांभाळलेलं आहे. आमच्यासारखे जे पत्रकार, आता सगळ्याचे बरे पगार आहेत, पण शेकडो राज पाहिलं राज कमळे तिथं आंतरराष्ट्रीय कीर्तीचा चित्रकार आणि जाहिरातदार तो तिथे चहा प्यायला असतो. तर या फुटपाथने जगवलंय. आणि या फुटपाथवर खरं तर इतिहासात तुम्ही जास्त सांगू शकाल. आधीच्या पिढीत खूप लोकांनी लिहिलंय खूप त्याच्यावर, तिथल्या माणसांवरती. आपल्या माणसे खडपासूनचा इतिहास आहे महामराठी सरा सुद्धा. पण हा फुटपाथ तसा तर हा रिकामा झाला तर मला प्रश्न पडतो की सामान्य माणसं खातील चहा पितील कुठे. कारण आता चहा महाग झाला, 35 रुपयाला चहा. मनीचा चहा घ्यायचा असेल तर तो आणखी महाग आहे. बबनचा स्वस्त होता, कटिंग येतात आणखी स्वस्त असायचा. त्याच्यात 2 बिस्किटं खात लोक
हा आणि पैसे घ्यायचे पैसे बाबाची माती उद्या असेल थोडी कोण ते वागतच नाही ती अडचण आहे. पण बाबांनी बाबांचं वैशिष्ट्य तर उदाहरण तो लक्षात ठेवायचं जायचं प्यायचं बघायचं. पण बाबांना त्या फुटपाथची आठवण काढून बाबांना फुटपाथचा आणि दादाचं फुटपाथला एक इतिहास आहे. सगळ्याच फुटपाथला इतिहास असतो जगावरच्या, पण दादाच्या फुटपाथला एक वेगळा इतिहास आहे. हे फुटपाथ जिवंत राहायला आधी आठवतं की एकदा सरकारने फुटपाथ साफ करत दादाकडून सुरुवात केली. खूप डिस्टर्बिंग नवा पत्रकार तुम्ही रेप्रेझेंट केलं व गरिबांचे संसार उद्ध्वस्त करताय पाठतात ते काय बरोबर नाही. त्यामुळे ते तो बातमी तशी बातमी दिली. तर मी त्या फुटपाथच्या पाहतोच आणि फुटपाथच्या झोपड्यांची पाहतोच आणि त्यात राहणाऱ्या माणसांची पाहतोच. आणि त्यांची भाषा ते मराठी बोलतात की हिंदी बोलतात मला माहित नाही, पण ते कष्टाची भाषा बोलतात, आपली भाषा बोलतात, घामाची भाषा बोलतात. आणि तो गाव पिचळत आहे तो हा पिचळ आहे म्हणून इथपर्यंत आलो. मधल्या काळात मी एकदा चहा बंद केल्यानंतर त्या किंवा पुलाकडे मी सुद्धा आलो, मला काही सापडलं नाही. मी फोन केला दोघा तिघा, पण नंतर आज इतक्या वर्षांनी त्याच्या पुढे येतात आहे तुझा खरंच संधी पुढे यावी की बाबांची गाठ मी गाठून घेत. खूप खूप धन्यवाद. आणि बाबा शेठ तुम्हाला नाही वहिनीला तुमच्या कुटुंबाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. एक वेळाला येतो किंवा पुन्हा एकदा तुमच्या हाताच्या यानंतर कुमार कितकर सरांना. सर्व पत्रकार मित्रांनो मैत्रिणींनो, हा जो सत्कार आहे हा पण खरा एका अर्थाने खऱ्या पत्रकारितेच्या संस्कृतीतनं निर्माण झाला आहे. आणि त्याच्याबद्दल जसं आपण बबनरावांचं कौतुक करणार आहोत, त्यांच्या सत्काराबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, तसंच गजानन मुळीकर आणि संदीप चव्हाण आणि अर्थातच वाईकर यांचं सुद्धा आपण अभिनंदन करायला पाहिजे. शेजारीच प्रेस क्लब आहे, प्रेस क्लबला अशी कल्पना सुचणार नाही. प्रेस क्लब आणि पत्रकार संघ यांचा वर्ग वेगळा आहे, गोत्र वेगळं आहे. आता गोत्र वगैरे काय करायचं तर सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की पत्रकार हा ऑटोमॅटिकली लेफ्टिस्ट असतो. तर असं काही नाहीये. पत्रकारितेमध्ये विविध प्रकारच्या जाती आणि विविध प्रकारच्या उतरंडीत विविध प्रकारची गोत्र आहेत. माझा जो बबनरावांच्या चहाशी संबंध आला त्यावेळी मी इकॉनॉमिक टाइम्स मध्ये होतो. तर पहिली जातीयता आहे पत्रकारितेतली इंग्रजी भाषेतला पत्रकार आणि मराठी भाषेतला पत्रकार. तमाम इंग्रजी भाषेतल्या पत्रकारांचं स्वयंभू मत असं आहे की आता समीर पर्यंत अमेरिकेला जन्माला आले म्हणून ते श्रेष्ठ झाले, पण इंग्रजी पत्रकारितेतल्या बहुतेकांचं मत असे आपण इंग्रजी पत्रकारिता करतो म्हणजे आपण ऑटोमॅटिकली मराठी पत्रकारितेच्या पेक्षा श्रेष्ठ आहोत. जे स्थान पुढे टीव्ही चॅनलने मिळवायचा प्रयत्न केला त्या अगोदरच इंग्रजी पत्रकारितेने मिळवायचा प्रयत्न केला होता. तर मी इंग्रजी पत्रकारितेत असताना म्हणजे वरच्या जातीत असताना बबनरावांच्याकडे जात असेल तेव्हा मात्र मी सर्वच्या सर्व मराठी पत्रकार म्हणून जात असेल. मराठी म्हणजे मराठीत पत्रकारिता करणारे आणि मराठी भाषिक दोन्ही. कारण इंग्रजीमध्ये मी इकॉनॉमिक टाइम्स मध्ये किंवा टाइम्स मध्ये पत्रकारिता करणारे मराठी माणसं कमी होते. म्हणजे माझ्यावर आनंद साधू असायचे, विद्याधर लाथे असायचे, BM पुरंदरे असायचे, LK मुटाटकर असायचे, बस. याच्या पुढे एक दोन नावं फार घेता येतील पण नाही. म्हणजे साधारण एकूण जर 70-80 रिपोर्टर असतील टाइम्स म्हणजे इकॉनॉमिक टाइम्स मिळून, हे नवभारत टाइम्स धरत नाही, महाराष्ट्र टाइम्स म्हणत नाही पण ते वेगळे आहे. टाइम्स म्हणजे इकॉनॉमिक टाइम्सच्या 2 इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये जास्तीत जास्त 8 किंवा 10 मराठी भाषिक पत्रकार होते. तर ही जाती व्यवस्था ओलांडू मी शकलो कारण तिथे गेलं बबनरावांच्या त्या चहाच्या टेबलाभोवती की गप्पा चर्चामध्ये दिलखुलास व्हायच्या, एकदम दिलखुलास. आणि त्यांचा आवाज ऐकवायचा नाही पण पत्रकाराचा आवाज जोरात ऐकवायचा, म्हणजे त्यांचे वाद सुद्धा तिथे व्हायचे. कारण कोणीतरी एक बातमी देताना काहीतरी त्याने थिअरी लावलेली असायची, मग ती थिअरी कशी चुकीची आहे हे दुसरा पत्रकार त्याला आरडाओरडा करून सांगत असेल. साधारणपणे तो आरडाओरडा बंद व्हायचा जेव्हा कळायचा आता शेवटची गाडी येणार.
ते शेवटच्या गाडीला म्हटलं की ते आता आपण बंद व्हायचं. दुसरी पत्रकारिता ती जात अशी होती की सेंट्रल रेल्वेला राहणारे पत्रकार आणि पश्चिम रेल्वेवरती वेस्टर्न लाईन वरती जाणारे पत्रकार हे वरच्या असायचे. सेंट्रल लाईनला जाणारे पत्रकार तेवढे वरच्या असायचे नाही. म्हणजे ते बिचारे कुठे राहतात, चंदनवार नगर, टागोर नगर. मी येतो सेंट्रलचा पत्रकार. वेस्टर्नच्या पत्रकारांचा अड्डा प्रामुख्याने सुरुवातीला इथे यायचा, पश्चिम रेल्वे जाणारे. त्यामुळे सेंट्रल रेल्वेच्या ज्या पत्रकारांना तिथे जायला लागायचं त्यांना तो प्लॅटफॉर्म इकडे करून इथे यायला लागायचं आणि मग त्यांची गाडी जराशी लवकर, शेवटची गाडी जराशी लवकर असायची. म्हणजे टिटवाळा कर्जत या साधारणपणे शेवटच्या त्यावेळेला शेवटची गाडी 12:55, 1:20 वगैरे अशी असायची. त्यामुळे ते त्यांचा चहा प्यायचा आणि नंतर ते टिटवाळा कर्जत पकडायला जायचं. त्यामुळे त्यांना तो एक्स्ट्रा 10 मिनिटं लागायची तिकडे जायला. पश्चिम वाला जो पत्रकार होता तो बांद्रा, अंधेरी, त्यावेळेला बोरिवली, वसई वगैरे एवढं प्रकाशन आलेलं होते. 80-85 गोष्ट. आणि त्याच्यानंतर मी असाच त्यांच्या त्या दुसऱ्या जाती व्यवस्थेमध्ये, पण मी वेगळाच होतो कारण मी सेंट्रलला राहत होतो, जरी मी इंग्रजी पत्रकारितेत होतो. अजून एक पत्रकारितेमध्ये जाती व्यवस्था काय आहे ती आहे तुम्ही कोणत्या पोस्टवरती आहात. म्हणजे तुम्ही रिपोर्टर आहात की तुम्ही चीफ रिपोर्टर आहात, तुम्ही सब एडिटर आहात का चीफ सब आहात. संपादक वगैरेचा त्यांच्याकडे जनरली कधी नसायचं. कोण मीच संपादक असताना शेवटी कमी वेळा पण गेलेलो, संपादक असतानाच वगैरे जुन्या आठवणी म्हणून गेले, जास्त वेळा नाही पण गेलेलो आहे. ते सुद्धा त्या मराठी पत्रकारितेची आठवण म्हणून. मी वेस्टर्न लाईनला कधीच राहिलेला नाही, त्यामुळे मला तसा काही प्रश्न नाही. फक्त महाराष्ट्राचा संपादक असताना टाइम्सनी जो फ्लॅग दिला होता तो बांधलेला होता म्हणून तेव्हा तिथे राहतो. नाही तर मी ठाण्याचाच, ठाण्याला आता मी ठाण्याला असतो. मुद्दा साठ्याच्या विविध जाती व्यवस्थेतनं आलेल्या, विविध गोत्र व्यवस्थेतनं आलेल्या या पत्रकारांमध्ये जे पत्रकार आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय गोष्टींबद्दल बोलायचे, गंमत अशी होती त्यांच्यातले काही पत्रकार, आता कपिल येते, कपिल पाटील महाराष्ट्रीय पत्रकार पण त्याचा अराष्ट्रीय पत्रकार. आणि त्याच्यामुळे कपिल पाटील बद्दल चर्चा करताना तुम्हाला फक्त वसंतराव पाटील काय म्हणतात नाही, मुलायमसिंग काय म्हणतात अशी चर्चा कपिल बरोबर करायला लागायची. पण या सगळ्या चर्चांचा खरा खुरा प्रेस क्लब आणि खरा खुरा पत्रकार संघ म्हणजे त्यांचं टेबल, आणि त्या टेबलावरती हे सगळे पत्रकार संघातले लोक आणि प्रेस क्लबचे लोक यायचे. त्यामुळे असा सत्कार संदीप चव्हाण गडकरी यांच्या पुढाकाराने आणि ते वाईटपणी हे चित्र काढलं ते अगदी बोलत आहे. ते खरोखर तुम्ही जर पंजाबांच्या हॉटेलमध्ये रुमाली रोटी करताना पाहिलेलीच असेल, तो असतो वर फेकतो, खूप स्किलवाला असतो तो खूप वर फेकतो आणि ती अशी हलक्या हलक्या खाली येते. तसा त्यांचा चहा पण घ्यायचा, त्यांचा चहा असा वरून यायचा आणि बरोबर ते ग्लासने पडायचा. आपल्याला एका ग्लासवरून दुसऱ्या ग्लासने चहा होताना आपला साठतो, पण त्यांचा इतक्या वरून येणारा चहा सुद्धा कधी सांगायचं नाही आणि त्याची चवही बदलायची नाही. किंवा तसा तो वरतून येताना त्या चहात चव यायची. असं एक म्हणजे तो वरतून आला नाही तर कदाचित त्या तेवढी चव येणार नाही असं आपल्याला वाटावं, अशा प्रकारचा त्यांचा तो चहा होता. महान होता. आत्ताचे 35, 40, 25 वगैरे असं मी तेव्हा नव्हतं. शिवाय त्या काळामध्ये प्लास्टिक आणि याचा शोधच लागला होता तुमच्या. त्यामुळे तो ग्लास, तो आता ग्लास दाखवला तशाच ग्लास, त्याच प्रकारचा ग्लास कप मध्ये त्याच प्रकारच्या ग्लास नाही तो चहा असायचा. आणि तो त्या चहाची जी गंमत होती, त्या ग्लास मधून येणाऱ्या चहाच्या चवीची गंमत ही त्या वातावरणाने तयार व्हायची, नुसत्या चहाने नाही. त्या वातावरणाचा एक सर्वात महत्वाचा घटक म्हणजे बबनराव. आणि त्याच्यामुळे अशा बबनरावांचा सत्कार आणखी होतोय की ज्याच्यामुळे पत्रकारितेचं एक वळण जे आता जवळजवळ संपत आलेलं आहे. त्याकाळी आम्ही सगळे पत्रकारितेकडे जायचो, मग ते इंग्रजी असो मराठी असो, सगळ्यांचे पगार कमी होते. आम्ही ज्यावेळेस संपावर गेलो टाइम्स ऑफ इंडियामध्ये, त्यामुळे मी इकॉनॉमिक टाइम्सचा लीडर होतो, प्रत्येक भागाचा एक होता तसा. तर त्यावेळेला त्या युनियनमध्ये मग एकदम एक प्रकारची समता प्रस्थापित व्हायची.
संपाच्या वेळेला समता प्रस्थापित व्हायची आणि मग ती समता प्रस्थापित झाली त्यावेळेला की त्या समतेला आधार तर जोरजोरात बोलायला कुठे मिळणार. टाइम्स ऑफ इंडिया येऊनच द्यायच्या नाहीत, बिल्डिंगच्या आसपासच येऊन द्यायच्या नाहीत. मग कुठे जायचं तर गाडीने जायचं आणि तिथे येऊन बोंब मारायचं, चर्चा करायचं. म्हणजे घोषणा नव्हे जो त्या आपल्या मागण्यांविषयी बोलायचं. पगार खरोखर लोकांना आता कळणारच नाही. आत्ताच्या पत्रकारांना आज जे नवीन जॉईन होतात त्यांना आत्मनाने वाटणार नाही, त्यांच्या लक्षात येणार नाही, तर काहीच नाही. पगार इतके कमी असायचे की टाइम्स ऑफ इंडियामध्ये आम्ही जेव्हा पहिल्यांदा संपावर गेलो, पहिल्यांदा संप टाइम्स ऑफ इंडियात 5 रुपये झालं 1974. दुसरा संप केला 84 इंदिरा गांधीची हत्या झाली तेव्हा आम्ही संपावर होतो. त्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी स्पेशल ऑर्डर काढून टाइम्स ऑफ इंडियाच्या वार्ताहरांना बोलून घेतलं आणि तो अंक टाइम्स ऑफ इंडियाचा काढला, इंदिरा गांधी असॅसिनेटेड म्हणून. पण इकॉनॉमिक टाइम्स आला नाही, कारण इकॉनॉमिक टाइम्सच्या युनिटनी संप चालू केला. त्यामुळे 31 ऑक्टोबरला इंदिरा गांधीची हत्या झाल्यावर टाइम्स ऑफ इंडिया आला, पण 12 नोव्हेंबर पर्यंत इकॉनॉमिक टाइम्स आला. आता हे सगळं मी कशासाठी सांगितलं की संपाच्या वेळी समता व्हायची त्याच्यामध्ये एक महत्वाचा फॅक्टर असा असायचा की सगळ्यांचे पगार कमी होते. म्हणजे इंग्रजी पत्रकारिता ते पगार खूप जास्त मिळते. त्यामुळे आमच्या संपावरची एक मागणी जी होती 74च्या आणि 84च्या सुद्धा, ती म्हणजे आम्हाला डायरेक्टर बोर्ड किंवा मॅनेजमेंटचे लोक होते त्यांच्यासाठी कॅन्टीन वरती डायरेक्टर बोर्डाचं कॅन्टीन आणि टॉयलेट पण जास्त चांगलं असायच्या. तर आमची मागणी अशी होती की आम्हाला टॉयलेट स्वच्छ आणि चांगला पाहिजे. कारण तिसऱ्या मजल्यावरती मॅनेजमेंटचे लोक तिकडे बसायचे, लाख उंची असायचे त्यांच्या. त्या मॅनेजमेंटच्या लोकांना टॉयलेट चांगली असायची आणि पत्रकारांची टॉयलेट होती ती खालच्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर होती, ती एवढी काही चांगली नसायची. दिस इज 1974 आणि 78 ऑल्सो. आणि त्यावेळेला आम्ही ही मागणी केली होती. अजून एक कित्येक लोकांना आश्चर्य वाटेल, खोटच वाटेल, आम्हाला मधून मधून मॅनेजमेंटची सर्क्युलर यायची. सर्क्युलर काय असायची तेव्हा मला माहिती नसेल, तेव्हा टायपरायटर होतं, सगळे आम्ही टायपरायटरवरती बातम्या करायचो. तर त्यावेळेला 6 कॉपी करायला लागायचे, कार्बन टाकायचे, 5 कार्बन टाकायचे आणि प्रति काढायचे. एक कार्बन कॉपी त्या टेलिप्रिंट डिपार्टमेंटला जायची, कारण ती दिल्लीला वगैरे जायची. दुसरी आपल्या न्यूज एडिटरला जायची, तिसरी चीफ रिपोर्टरला जायची. तर एक तुमच्याकडे असायची. अशा एक चीफ सगळे त्या टेबलावर जायची. अशा 5 ते 6 कॉप्या कार्बन 5 टाकून. आता काही रिपोर्टर व्यवस्थित असायचे, ते कॉपी टाईप झाली की तो कार्बन काढायचे आणि ड्रॉवरमध्ये ते कार्बन ठेवायचे. काही रिपोर्टर बातमी झाली की गेला कार्बन गेला कुठे, कागद गेला कुठे, काय संबंध नाही, टाकायचं निघून जायचं. ते पिऊन झाल्यानंतर सगळं हवा करत लागायचं, त्या कार्बनवरती वाया जायचे. मॅनेजमेंटचं सर्क्युलर यायचं की वी हॅव ऑब्झर्व की तुमच्या डिपार्टमेंटमध्ये कार्बन फार वाया जातात, ते कार्बन नीट ठेवा आणि ते कार्बन प्रोटेक्ट केले पाहिजे, कारण तुम्हाला सारखे कार्बन मिळणार नाही. आणि हे कार्बन मिळण्यासाठी मग न्यूज एडिटर सांगायला लागेल की ऍक्च्युअली कार्बनच नाही, तुम्ही सगळं 5 कॉप्या करायच्या, कार्बन कुठे आहेत तेवढे. मग ते आणायला लागेल, सारखे कार्बनच्या ऑर्डर करून काढणार. अजूनही कित्येक लोकांना आठवत नसेल, झेरॉक्स नावाची गोष्टच नव्हती, शब्दही नव्हता. फोटोकॉपी कोणी म्हणायचं झेरॉक्स. झेरॉक्सचं मशीन ज्यावेळेला आलं त्यावेळेला ते लॉक मध्ये असायचं, लॉक अँड की. आणि जर रिपोर्टरला न्यूज एडिटर सुद्धा त्याची कॉपी हवी असेल तर तो पिऊन ज्याच्याकडे ती किल्ली आहे त्याला बोलवायचा शोधून, मग तो यायचा आणि तिथे लिहून ठेवायला लागायचं कोणी कॉपी काढायला सांगितली आणि किती कॉप्या काढल्या हे लिहून ठेवायला लागायचं. अशी झेरॉक्सची पद्धत आणि राईट अप टू इकॉनॉमिक टाइम्स मध्ये 1983-84 पर्यंत होती. आता असं ते वातावरण होतं, पगार कमी, फॅसिलिटी नाही. आम्ही ज्या टायपरायटरवरती काम करायचो त्या टायपरायटरवरचा आर किंवा एम उडालेला असायचा. म्हणजे आरचं हे नसायचं, त्याच्यावर प्लेटच नसायची आर नावाची. आणि तिथे टोकदार ते ज्याच्यावर तो इथे प्लेट टोक असायचा, तेव्हा टाईप करताना आर आला की त्यात तुमच्या बोटल टोचायचा, कारण ते टोक लागायचं तिथे. ज्या खुर्चीवरून तुम्ही या टायपरायटरवर टाईप करायचा ती वेदाची खुर्ची होती, तिचा हात गळलेला असायचा. म्हणून मग तो हाताने लावून
तो वेताने किंवा दोरीने बांधायचा. अशा पद्धतीने ती खुर्ची असायची, अशा पद्धतीचा तो टायपरायटर असायचा, अशा पद्धतीने तो पुढे झेरॉक्स असायचा, कार्बन असे असायचे आणि कागद असा असायचा. कागद तुम्ही फार वाया घालवू नका असं सांगायची वेळ काय यायची, तर रात्रीची ड्युटी संपली की जवळजवळ 80% सब एडिटर्स तो कार्बन हातरायचे, त्याच्यावर झोपायचे. कार्बन नाही, कागद हातरायचे आणि त्याच्यावर झोपायचे. त्याच्यामुळे कागदही वाचवा अशी एक कागदशीची नोटीस आम्हाला येत असेल. हा सगळा काळ आत्ताच्या पत्रकारांना समजला नाही. ज्यांना हा काळ समजला नाही त्यांना बाबूची समजू शकत नाही. कारण त्या काळाचा प्रतिनिधी आहे. आता तो काळ येणार नाही आणि त्यामुळे भवनशेठ पुन्हा त्या अर्थान दिसतात. मला सगळं प्रगत एक 10 वर्ष तरी दिसले नव्हते असं मला माहिती म्हणजे. आणि मग ते कुठे गेले मला माहित नाही. नंतर माझंही कुठे जाणं कमी झालं, मग दिल्लीला जायला लागली. कारण माझं भवनशेठच्या चहा पिण्याकडे माझं जाणं येणं कमी व्हायला लागलं. परंतु असं त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे तो फुटपाथ, तो भवनशेठ आणि चहा याच्यामुळे मी आज पत्रकारिते आज इथे पोहोचलेलो आहे. याच्यावर मला काही संकोच आहे नाही. आणि त्यामुळे मला त्यांचा सत्कार करताना अतिशय आनंद होतो. त्यांचं अभिनंदन. तुम्हाला त्यांचा एक मुलगा आता सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांचा मुलगा, त्यामुळे त्याला सुदैव झाले असं म्हणा केलं. कल्चर वेगळ्या अर्थाने तो चहा त्या पद्धतीने आपल्याला देणार, आपल्याला तो घ्यायला बाबा शेतकरी जायला लागेल. धन्यवाद. धन्यवाद सर. भवनशेठचे या प्रकाशित झालेल्या पुस्तकाच्या प्रती विनामूल्य बाहेर उपलब्ध आहे. आणि शिवाय भवनशेठच्या आठवणीत राहणारा चहाचा कप तोही काचेचा, जो प्लास्टिकचा नाही, ओरिजिनल कटिंग चहा, म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करण्याचं निमित्त आम्ही याच्यात साधलेलं आहे. तोच काचेचा कप आणि भवनशेठच्या आठवणींचा तोच खजिना पुस्तकाच्या रूपाने बाहेर उपलब्ध आहे. म्हणून पुस्तक घेत असताना तुम्ही तुमच्या नावाची नोंद तिथे करा, म्हणजे भवनशेठला या निमित्तानं किती जण भेटले याची यादी आम्हाला त्यांना देता येईल. यानंतर मी पत्रकारांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं मला वाटतं बबन शेटनी बबनच्याचा ब्रँड नक्की काढायला पाहिजे आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी दीर्घायुष्य चिंतितो. धन्यवाद. अशा बबनरावांची ही 75वी आहे, तर त्यांना मी खूप शुभेच्छा देतो. आणि सर्वात महत्त्वाचं की त्यांच्या चहाच्या ज्या गोड आठवणी आमच्या मनात आहेत त्या अशाच कायम दरवळत राहतील अशी पण सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. आणि त्या बबनरावांचा आज आपण इकडे हा जो कार्यक्रम सत्कार करतोय ही खूप एक अभिनव गोष्ट आहे. आणि पत्रकार संघाच्या कार्यक्रमांमध्ये पण ह्याची एक वेगळा कार्यक्रम म्हणून नोंद होईल याची मला खात्री आहे. आणि ह्या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांनी केली म्हणजे आमचे संदीप चव्हाण असोत किंवा त्यांच्या मित्रमंडळाचे सगळे त्यांचे सहकारी असोत, ह्या सगळ्यांचं मी मनापासून त्याबद्दल अभिनंदन करतो. कारण असा कार्यक्रम म्हणजे ज्याचा संबंध आपला वेगळ्या प्रकारे आहे, म्हणजे चहातून संबंध निर्माण झालेला आहे, अशा व्यक्तीची आठवण ठेवून अशा प्रकारे हा कार्यक्रम करणं आणि ही एक प्रकारची कृतज्ञता आहे. आणि ती व्यक्त केल्याबद्दल मी सगळ्या संबंधितांचं कौतुक करतो मनापासून. एकेकाळी त्यांच्या स्टॉलवर आम्ही एकत्र असायचो. त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांच्या सद्गुणांना शोभा यावी, विरोधकांनी अवाकून पाहावं आणि वैऱ्यानेही प्रेमात पडावं असं बबनरावांचं व्यक्तिमत्व आहे. हे त्यांचं अमृतमहोत्सवी वर्ष आहे. पुढचे त्यांना वर्ष आरोग्य राग शुभशीर्वाद देऊन शुभेच्छा देतो आणि थांबतो.